माहित आलिया आघात निवारावे. तो परमात्म्याचं कार्य आहे, साधूंचा मानू दिवशी. जो साधू आहे, योग्य माणसं प्रत्येक काळामध्ये असतात. काळ कितीही वाईट असू द्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या भोवतीचा जो काही काळ आहे, त्या काळाचा जर विचार केला तर काय होतं? सगळीकडे जेथे जातो तेथे पडतो मातोळा. हेंदरी सेंदरी दैवते पुजीती भूते येते. सगळीकडं झालेली गोष्ट काय, त्यावेळेस देव मानत नव्हते असं नाही बरं का. तुकोबांच्या वेळेला आज आपण देव मानत नाही, याच्यापेक्षा जास्त देव मानत होते. बघा, प्रवचनाला आपण आलेलो आहोत, किती लोक आहेत या गादीवर शब्द घेऊन आहेत, परंतु समाज प्रबोधन ह्या गादीचा एक भाग आहे. म्हणून सांगतो, जर इथंच एखाद्या पशुची हत्या करायची जर असती तर किती आले असते. काय तडकाफडकी नियोजन लावलं असतं. ज्यांनी हे नियोजन केलंय त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा त्यांच्या बुद्धीवर असल्याशिवाय हे नियोजन होत नाही. आणि ते काय, ती सुद्धा काय म्हणतात, देवाचं आहे, देवाला द्यायला पाहिजे. देवाचा वाटा सुद्धा वाहून मोकळे झालेले असतात. तुम्ही आम्ही सगळं बघतो, आपल्याला सगळं माहिती असतं. ते सुद्धा देवाला मानणार आहेत, तुम्ही आम्ही सुद्धा देवाला मानणार आहेत. त्यांचं काय चुकलं? त्यांचं चुकलं काय असा प्रश्न येतो. ते जर नाही ना आपण दिलं तर त्या देवाचा कोप झाल्याशिवाय. मग या गावावर होणारा कोप आणि देवाचा कोप, सगळ्याचा कोप त्या कशावर होतो? जो बळीचा बकरा बनतो त्याच्यावर. आणि मग तो बळीचा बकरा सुद्धा कोण बनतो माहिती का? त्याची पूजा केली जाते, त्याच्या काय केलं जातं, वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्याला वाटतं बरे आपली चांगली मिरवणूक चालली. हारतुरे कधी आयुष्यात हारतुरे घातलेले नसतात. पहिले हारतुरे त्याला, पूजा त्याची, देवासमोर मांडलं जातं त्याला. त्याला वाटतं आता देवापेक्षा मला जास्त महत्व आहे. आणि परिणामी काय केलं जातं, एक घाल दोन तुकडे बळी असा बकरा या देवाच्या दारात आणि अशा धर्माच्या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनाचा होऊ नये म्हणून इथे यायचंय. त्याच्यासाठी हे सप्ताह, त्यासाठी हे रामनवमी तुम्ही साजरी केली काय नाही केली काय, शेवटी सूर्य उगवलेला आहे. कोंबड्यानं ठरवलं ओरडायचं किंवा नाही ठरवलं, तो उगाल्याशिवाय राहत नाही, उगवल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही कितीही थांबण्याचा प्रयत्न केला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मावळल्याशिवाय राहत नाही. त्याचं कर्म तो करत असतो. तेव्हा तुम्ही या ईश्वराला पूजलं काय आणि नाही पूजलं काय, तो सर्व शक्तिमान आहे. पण फरक असा पडतो सूर्याच्या प्रकाशामध्ये. आता महिला मंडळे ते कुरड्या पापड्या ते करतात. सूर्याचा प्रकाश नसेल तर ते पदार्थ वर्षभरासाठी टिकणारे बनतील का? म्हणजे त्याच्या कृपेनं, तो प्रकाश म्हणजे ती कृपा आहे, त्याच्या कृपेनं तुमच्या वर्षभराचे सण, त्याच्यासाठी केलेले पदार्थ टिकून राहतात. अस्तित्व त्याच्या किरणांच्या प्रसादानं वर्षभराचे पदार्थ टिकून राहतात. ती त्याची कृपा आहे. अजून ईश्वराचं स्वरूप पाहिजे काय? आणि मग अध्यात्म जीवनामध्ये सुद्धा तुकोबांच्या काळात हेंदरी सेंदरी दैवते, जे देवाला त्यांचाच मुळात आधार नाहीये. देव कुठला वड्यातला, देव कुठला गावाच्या पलीकडला, देव कुठला गाव पांढरीतला. देवाला नाव नाही, गाव नाही, त्याचं स्वरूप नाही. आणि मग अशा देवांचे भक्त तुटून पडलेले. आणि परिणाम असा व्हायचा की सरे 8 प्राण्यांच्या कत्ली व्हायच्या. तुकोबांचा काळ सांगतो. आणि मग लोक कत्ली का करतात माहितीये? देवाला बळी आपण का देतो आपल्याला कळत असतं ना, काही बळी देणं चुकीचं आहे. पण रामायणात एक कथा सांगतो, आपण देवाला का मानतो, का बळी देतो. आपल्या सगळ्यांना माहिती असतं बळी देणाऱ्या कापणारा सुद्धा काय विचारतो, कापू का? बरोबर, कापू का? तो स्वतः पाप त्याच्या हातावर घेत नाहीये. तो तुमची परमिशन शिवाय हे काम करणार नाही म्हणतो. आपण ऐकतच नाही, आपण त्याच्या मानेकडे बघत असतो. आणि त्याचे पडणारे वाटे आपण काय करतो, भगवंताचा प्रसाद म्हणून आपण स्वीकारतो. जे भगवंताचं लेकरू आपण त्याच्या दारात कापतो, त्याचे वाटे आपण प्रसाद म्हणून स्वीकारतो. अधर्म दुसरा कोणता आहे? हाच अधर्म तुकोबारायांच्या काळात आहे. आणि आपली भक्ती कशी असते माहिती का? संतांची भक्ती धर्मातली भक्ती आहे
आणि अधर्माची भक्ती कशी माहिती का? रामायणातला गोड प्रसंग सांगतो. आज भगवंताचं चिंतन करायचं आपल्याला पुढं. लंका हनुमंतराय जाळून जातात आणि लंका जाळल्याच्या नंतर अंतिमतः महान सामर्थ्यवान त्याची मागणी ते त्या ठिकाणी जातात आणि गेल्यानंतर रामाच्या दरबारात उडी टाकतं. आता कसा विचार केला तर हे वानर प्रभू रामचंद्रांच्या सेनेत आहे, सामर्थ्यवान आहे, मजबूत आहे, अंगानं धिप्पाड आहे. उडी टाकल्याबरोबर शेवटी रानातलं वानर येते. त्याला का तुमच्यासारखे प्रोटोकॉल आहेत का? मी आय कमिंग सर, मी आय बोल काय काय असं विचारणं, येऊ का आत किंवा दरवाजा वाजवत नाही. आलं तशी लाट त्या रावणाच्या मुख्य गेटवर मारते. मारल्याच्या नंतर ते गेट उघडायचं सोडून दिलं, ते उडून पडलं. उडून पडल्याच्या नंतर ते काही त्या ठिकाणी रक्षण करते होते, ते घाबरून बाजूला सरकले. तसंच ते वानर रावणाच्या मुख्य दरबारामध्ये गेलं. रावणाच्या मुख्य दरबारामध्ये गेल्याच्या नंतर जे बाकीचे रावणाचे मंत्री, आता राजासमोर बसलेला आहे राजा रावण, आणि आसपास जे काही मंत्रिमंडळ आहे, सेनापती, शूरवीर दरबारातील सगळे सरदार आहेत, सेनानी आहेत, सगळे पटापट उठून उभे राहिले. उठून उभे राहिल्याच्या नंतर रावण एकच खाली बसलेला आणि मग हे वानर आलं. तसंच त्यानं सांगितलं, प्रभू श्रीरामचंद्रांची पत्नी सीता माता जर तुम्ही आता सोडणार असाल तर ठीक आहे, नाहीतर युद्धाला तयार राहा. धमकी देतात आणि बाहेर उडी मारून जातात. ते वानर बाहेर गेल्याच्या नंतर हे उभे राहिले जे आहेत ते खाली माना घालतात. रावण त्यांना एक प्रश्न विचारतो, तुमचा पगार कोण करतं, पेमेंट कोण देतं? जर मी तुमचा पगार देतो, तुमचं कुटुंब सांभाळतो, माझ्या राज्यामध्ये तुम्ही सेनापती आहात, तर तुम्ही माझ्या समोर त्या माकडासमोर उभे का राहिले? मी राजा असताना, माझी आज्ञा नसताना तुम्ही त्या वानराच्या समोर उभेच का राहिले? तुम्हाला सस्पेंड करून टाकतो किंवा तुमचा शिरच्छेद करतो. मग आता रावण बुद्धिमान होता, संस्कृत विद्वान पंडित होता, त्याच्या दरबारातले आयरेगैरे असतील का ते सुद्धा विद्वान होते. पण त्यांनी एक मूलमंत्र तुमच्या आमच्यासाठी दिला. आता आपल्याच्या काही विद्वानांनी स्वीकारला. त्यांनी सांगितलं, आमची निष्ठा राजा तुमच्या प्रती आहे, परंतु मागच्या वेळेस एक वानर आलं आणि त्यानं सगळी लंका पेटवून टाकली. त्याच्यातून आम्ही तुमच्या दरबारात होतो म्हणून आम्ही वाचलो, बाकी ते सगळं जळालं. आणि आता तेच वानर आलं की काय, मग त्यानं राहिलेलं पेटवून टाकण्यापेक्षा त्याला आदर दिलेला काय वाईट? म्हणजे आपण का आदर देतो, का देव मानतो, त्याचा कोप होऊ नये. भीतीपोटी भक्ती आहे. संतांची भक्ती ही समर्पणातून आहे, म्हणून तो त्यांना प्राप्त होतो. आणि ज्यांच्या समर्पणातून तो प्राप्त झालेला आहे त्यांचं जीवन संत त्या भगवंत स्वरूप आहे ते आज वंदनीय आहे. आणि जे भीतीपोटी भक्ती करत होते, लागलेली भक्ती करत होते, आज त्यांचं अस्तित्व काय? जे लागलेली भक्ती करतायत, जे भीतीपोटी वागतायत, इच्छा असो किंवा नसो, भीतीपोटी स्वीकारलेला आध्यात्मिक मार्ग का असेना तो अधर्मच आहे. तेव्हा हा जो सूर्यवंशामध्ये साक्षात प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आला, त्या जन्माच्या वेळेची रामायणातली सुंदर कथा या संतांनी सांगितली. जेव्हा राजाला पुत्रप्राप्ती होत नाहीये, आहेत असणारे 3 प्राण आहेत आणि पुत्रप्राप्ती होत नाही, मग ऋषींच्या सांगण्यावरून यज्ञाचा आरंभ केला गेला. त्या यज्ञातून प्राप्त झालेला जो प्रसाद आहे, तो प्रसाद त्या 3 राण्यांना वाटला गेला. रामायणाची मूळ सुरुवात प्रत्येक पात्र परिपूर्ण अभ्यास चिंतन केल्याशिवाय कळत नाही. आपल्या जीवनात असं झालंय, 3 गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही कारण त्या सहज अवेलेबल आहेत, पण त्यांची किती अमूल्य. पाणी, 3 व्यावहारिक गोष्टी सांगतो. पाणी सहज उपलब्ध आहे, तो पाणी म्हणजे जीवन आहे. ते जर नष्ट झालं तर आपलं अस्तित्व राहणार नाही.
आणि दुसरी वायू सहज उपलब्ध आहे, व्हेंटिलेटरवर गेल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. आणि रामायण सहज ऐकतो, तिकडं तिकडं कथा आहे, सगळे कथा आपल्याला पाठ आहेत, इतकं सहज मिळतं हरिपाठासारखं. उड्या मारण्याच्या नादात ते सहज निघून जातं. त्यातला गाभा काय, सार काय, सत्व काय याच्याकडे आपण लक्ष जात नाही. आपलं मन त्याच्या प्रतिक्रमत नाहीये. उड्या मारल्याच्या नंतर कार्यक्रम संपला असं आपण डिक्लेअर करून टाकतो आणि परिणामी आपल्या आयुष्याचा कार्यक्रम कधी संपून जातो कळत नाही. आयुष्यात रामायण आलं काय, महाभारत आलं काय याचे चटके आपण घेत असतो, याचा क्षणोक्षणी अनुभव आपण घेत असतो. या कथा जगाच्या नाहीयेत, त्या रामाच्या कथा नाहीये. तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा जो राम आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, हा जो राम आहे ना, तुमच्या जीवनात सुद्धा मंत्र असेल, कैकेयी असेल, माता कौशल्य असेल, पिता दशरथ असेल, भाऊ भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न असतील, तुमचंही जीवन रामाचंच आहे. पण तुम्ही त्या रामाला भेटले का? ते भेटण्यासाठी हा उपक्रम आहे. म्हणजे जे प्रॅक्टिकल लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो उपक्रम. आणि तो भगवंत प्राप्त व्हावा, तुमच्यातला राम तुम्हाला कळावा, म्हणून हा जागतिक महोत्सव आहे त्या जगाच्या राजाचा. म्हणून हा कार्यक्रम करायचा असतो. आणि मग पुढची गोष्ट सांगतो, यज्ञातून प्राप्त झालेला तो प्रसाद आहे, तीनही राजांना दिला जातो. आणि मग ऋषी सांगतात, वशिष्ठ राजा, या तीनही राजांना प्रसाद दिल्यामुळे आता गरोदर राहिलेले आहे. आणि गरोदर राहिल्याच्या नंतर प्रथम अवस्था अशी असते की तो गर्भ पोटात राहिल्याच्या नंतर त्या गर्भाला विज्ञान सांगतो, आधी विज्ञान सांगतो की त्या गर्भाला आवश्यक घटक पाहिजे असतात. गर्भाची योग्य वाढ होण्यासाठी मग कॅल्शियम असो, इतकं सायन्स सांगत नाही, सगळ्यांना माहिती असतं. मग ते घटक पूर्ण होणं हे महत्वाचं असतं. ते घटक पूर्ण होण्याचा सोहळा त्याला डोहळे असं म्हटलं जातं. आणि मग आपल्या भारतीय संस्कृतीनं हे विज्ञान कशा पद्धतीनं स्वीकारलेलं आहे, साकारलेलं आहे, शृंगारलेलं आहे. आणि मग तुमच्या असणाऱ्या जीवनाच्या अवस्थेचा दैनीय दिशा होण्यापेक्षा तिला योग्य अवस्थेला आणण्यासाठी तो डोहाळे जेवण असेल, हे असेल, ते सोहळे केलेले आहे. त्याच्या मागचं रहस्य काय आहे आपल्याला कळत नाही. जगाला दाखवण्यासाठी ती माता पंचपक्वान्न करते, नको ते पदार्थ मेकअप करते, सगळं काही करते. आणि तीच माता इतकं काही लाखोमध्ये खर्च करणाऱ्या मातेचा काय कमी असतो? एचबी, हिमोग्लोबिन, कॅल्शियम कमी असतं, गर्भाशयातील पाणी कमी असतं. परिणामी इंजेक्शन दिल्याशिवाय ते होत नाही. त्या गर्भाची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक अंतःकरण, अध्यात्म सांगतो तुम्हाला आता, अंतःकरण परिपूर्ण होण्यासाठी, अंतःभूत घटकांचं पोषण होण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत ते विसरतो. त्या ईश्वराला, त्या गर्भाला त्याचं पोषण होण्यासाठी अंतःकरणातूनच सजवलं पाहिजे. अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा. तो गर्भपूर असतो, मातेचा सोयराच असतो ना, तिला तो प्रियच असतो. त्या गर्भाची जी काही आवड आहे, मातेची आवड नसते, त्या गर्भाची जी आवड आहे ती कुणाची असते? त्या मातेची आवड असते. अधिकार तिला तसं वाटत नाही. मूळ मुद्द्याकडे येतो, त्या गर्भाला काय अपेक्षित आहे, त्या गर्भाला काय वाटत आहे ते व्यक्त करण्याचा भोळा हे पद्धत आहे. पद्धत म्हणण्यापेक्षा त्या स्त्रीला जे जे वाटतं ते त्या गर्भाला वाटत असतं. गर्भ संस्काराचा तो एक भाग आहे. आणि मग राजानं मोठ्या प्रेमानं विचारलं. राजा प्रथमतः जो केलेला आहे, प्रथम प्राधान्य. आता आपण कधीही गाव असो किंवा समाज असो, सगळे घटक बघितलं तर सगळ्यात पहिलं निमंत्रण एक तर प्रेमाच्या व्यक्तीला देतो, नाहीतर कार्यात विघ्न आणणाऱ्या व्यक्तीला देतो. का? त्याची कटकट एकदाची मिटली म्हणजे संपला विषय. किंवा बाकीचे समजदार आहेत, त्यांना नंतर सांगितलं तरी चालतं, पण हे काही समजदार नाही, याला आधी सांगा म्हणजे डोक्याचा वैताग गेला. ते नाही आलं तर आपली फार त्याने यावं अशी इच्छा नसते, पण आपण फॉर्मॅलिटी म्हणून आधी त्याला बोलवत असतो. मग बघा, एक तर प्रेमाचा माणूस असावा किंवा तो काहीतरी कटकट करणारा माणूस असावा, अशी व्यावहारिक नेते आहे. मग प्रिय असणारी राणी आहे, ती राणीचं नाव आहे.
आणि कैकेयीच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर राजा दशरथ विचारतात, राणी, जे तुला डोळे लागलेले आहेत ते नक्की कसे आहेत? त्या डोळ्यावरून तो सत्व रज तम कोणत्या पदार्थाचा तो भोगताय, त्याला कोणते पदार्थ पाहिजेत त्याचे चिन्ह त्यामधून प्रकट होत असतात. हे आहाराचं शास्त्र आहे, त्या गर्भाचं शास्त्र आहे, गर्भ संस्कार शास्त्र आहे, आणि परिणामी त्या गर्भाची रचना कशी होणार आहे त्या मातेच्या हालचालीवरून त्या बाळाचं भविष्य ठरत असतं. विचारल्यानंतर बघा, तुमच्या आमच्या ऐकण्यातलं रामायण मी आधी सांगितलं, आपण सहज पाण्याप्रमाणे ऐकत असतो. प्रभू श्रीरामचंद्र राजा होणार आहेत. लक्षपूर्वक ऐका, थोडेसे संदिग्ध गोष्टी आहेत. प्रभू श्रीरामचंद्र राजा होणार आहेत आणि मग कैकेयीच्या काळामध्ये मंथरा कुजबुजते आणि मग दुसऱ्या दिवशी रामाला वनवास दिला जातो. हा तुम्ही आम्ही ऐकलेला रामायणाचा इतिहास आहे, बरोबर. परंतु भक्त श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज काय सांगतात, हा इतिहास असा नाही आहे, ते म्हणत नाही. परंतु जेव्हा मी चिंतन केलं तेव्हा मला जाणवलं, भारताला राज्य द्यावं आणि प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासात पाठवावं ही मागणी त्या सुरुवातीच्या आरंभीच्या स्थितीची. कधी? जेव्हा राजा दशरथ त्या कैकेयीचे डोळे विचारतात. डोळ्यांची अवस्था ती आहे, अपेक्षा ती आहे, अभिलाषा ती आहे. त्या रामायणाची सुरुवात कधी झाली असेल विचार करा. जे वाक्य वापरलं जातं, केले रामायण रामाधी काळ विधी, तुमचा जीव कसा व्हायला पाहिजे, जीवनाला कसं यायला पाहिजे, कसा देह धारण करायला पाहिजे, हे आधी ठरत असतं. जगद्गुरु तुकोबाने सांगतात, देह तव असे प्रारब्ध आधीन प्रलब्ध, आधीच प्राप्त झालेले आहेत. आणि या रचना सांगतो, बरेच सुशिक्षित व्यक्ती वाटतात मला इथं म्हणून मी सांगतो, देह कधी निर्माण होत असतो ती प्रक्रिया. जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरामध्ये त्या ओहळी निर्माण झालेल्या असतात. त्या फक्त परिपक्व झालेल्या नसतात, परंतु ती जन्माला येण्याच्या आधीच तिच्या पोटी जन्माला येणारी बालक कशी आहेत तो ठेवा ती घेऊन आलेली असतात. विचार करा, ही सृष्टीची रचना कधीची आहे. या रहस्याचा विज्ञान जेव्हा उलगडा करतं तेव्हा कळतं तुकोबा आणि संत हे संपूर्ण साहित्य किती प्रचंड प्रमाणामध्ये पोहोचलेलं आहे, किती पुढच्या फॉरवर्ड कसा आहे, यांचं संशोधन कसं आहे. मग विचारल्याच्या नंतर ते डोळे, तो राहिलेला पोटातून गर्भ आहे भारताचा, त्या भारताला आलेले ते डोळे किंवा भारताच्या मनाची ती इच्छा आहे. प्रत्यक्ष असं वर्णन तुम्हाला कुठेही येणार नाही, कुठल्या पुस्तकात नाही. मी सहज चिंतन करत असताना मला हे सुचलं. मग ती इच्छा तेव्हा कशी व्यक्त करते. दुसरी गोष्ट सांगते, जो कनिष्ठ आहे ना, कनिष्ठासी द्यावे राज्यपाल, आणि जो वरिष्ठ जो आहे त्याला कुठं पाठवायचंय, त्याला वरिष्ठासी पाठवावे कुठं, जंगलात, वनांतरात. आणि किती लांब पाठवावं, इतक्या लांब पाठवावं की तो असला किंवा नसला, तो मेल्यानंतर सुद्धा त्याचा समाचार आपल्यापर्यंत येणार नाही. ही कैकेयी बघा. रामायणामध्ये रावण मंथरा विनाकारण बरबाद करून सोडले, बदनाम करून सोडले. मुळात कुणाच्या सांगण्यावरून कुणी वाईट वागत नसतं, त्याला मन त्या ईश्वरानं दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. तुमच्या मनाचा, बुद्धीचा, विवेकाचा वापर कसा करायचा आहे हे शिकवणारं हे अध्यात्मशास्त्र आहे, तो धर्म आहे. ही सगळी इच्छा या कैकेयीची आहे. आणि ही इच्छा कैकेयीची नसून, विचार करा, आपण म्हणतो रामायण कुणामुळे झालं. आता मी जरी प्रश्न विचारला 1 मिनिटामध्ये, रामायण रावणामुळे झाला असं किती लोकांना वाटतं, हात वर करा. रावणामुळे